नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तुमचं सर्वांचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तर आज तुम्हाला वाटत असेल मी असं टी शर्ट वगैरे घालून का बसली आहे, तर त्यामागे एक कारण आहे. आणि ते कारण असं आहे की मला आज फेशियल करायचं आहे. घरच्या घरी मी माझं फेशियल करणार आहे. तुम्हाला वाटत असेल कोणाला बोलून वगैरे करणार आहे का, तर नाही, मीच माझ्या हाताने माझं फेशियल करायचं ठरवलंय. खरं तर मी जास्त कधी फेशियल वगैरे या भानगडीत पडत नाही, पण असं आपण ऐकतो ना बरेच ठिकाणी 30 वर्षाच्या वयानंतर तुम्ही सुरुवात केली पाहिजे फेशियल करायला, किंवा आपली जी स्किन असते ती हळूहळू लूज पडायला लागते, तर त्यासाठी स्किनच्या टाईटनिंगसाठी आपण फेशियल केलं पाहिजे. दर महिन्याला जरी नाही जमलं तरी 2-3 महिन्याच्या गॅपने तरी फेशियल करायला पाहिजे. आणि माझी जी ब्युटिशियन फ्रेंड आहे ना शैला, ती पण मला बोलली की सारखं सारखं नाही करायचं, पण 3 महिने 4 महिन्यातून एकदा तरी तुम्ही करायला पाहिजे फेशियल वगैरे, म्हणजे थोडासा स्किनचा मसाज होतो, तर आपले जे स्किनच्या ग्रंथी असतात त्या पण थोडेसे ॲक्टिवेट होतात आणि रक्ताभिसरण जे असतं ब्लड सर्क्युलेशन ते आपल्या स्किनमध्ये वाढतं आणि आपल्या स्किनला नॅचरल असा ग्लो येतो. तर फेशियल करायलाच पाहिजे. म्हणून म्हटलं बाहेर कुठे जाऊन करण्यापेक्षा मी आधी घरी ट्राय करते. आता तुम्हाला वाटेल मी स्वतः काही शिकली आहे का, तर हो, मी शिकले होते. मी जेव्हा कॉलेजला होते तेव्हा मी ब्युटिशियनचा कोर्स केला होता, तर तेव्हा मी शिकले होते की कसं स्वतः फेशियल करायचं. तर मला ते स्टेप्स माहिती आहेत. जास्त काही असं डिटेलमध्ये नाही, पण थोडंफार मला माझं जमेल एवढं मला माहिती आहे. तर मी तुम्हाला सांगते की त्यासाठी मी घरच्या घरी फेशियल करण्यासाठी मी एक किट ऑर्डर केलं आहे. हे बघा, हे आहे ते किट. आता फ्रंट कॅमेरा आहे, तुम्हाला उलटं दिसेल, पण या ब्रँडचं नाव जोवीज आहे, जोवीज हर्बल्स. आणि हे हर्बल आहे पूर्णपणे हे फेशियल किट. मी ह्याचं नाव आणि ह्याचं पूर्ण डिटेल्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. आणि हा पॅक मी ऑनलाईन मागवलेला आहे आणि हा ट्रायल पॅकच आहे, म्हणजे हा तुम्हाला जास्तीत जास्त 2दा तुम्ही याच्यामध्ये फेशियल करू शकता. 2च्या वरती होणारच नाही, इतकं कमी प्रमाणामध्ये हे आतमध्ये आहे त्याचं प्रमाण. तर हा ट्रायल पॅक आहे आणि जोवीसचे प्रोडक्ट्स मी आधी पण वापरलेले आहेत, त्यामुळे मला आवडलं हे प्रोडक्ट. आणि हा जो माझा जोवीज हर्बल म्हणून जो प्रोडक्ट आहे याच्यामध्ये भरपूर प्रकार येतात, म्हणजे फेअरनेससाठी येतं, एक फेअरनेससाठी, एक ॲक्नेसाठी, एक फक्त ग्लोसाठी, किंवा एक व्हाईटनिंगसाठी. तर मी फेअरनेस आणि ग्लोसाठी घेतलं आहे आणि याचं नाव आहे की मिनी फेशियल व्हॅल्यू किट. ते तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा. आणि मी हा जो पॅक आहे हा ऑनलाईन मागवला आहे फ्लिपकार्टवरून. तर तुम्हाला पण जर मागवायचं असेल तर ती लिंक पण मी वर देईन, तर तुम्ही त्या लिंकवर क्लिक करून डायरेक्टली हे प्रोडक्ट बाय करू शकता. तर हे प्रोडक्ट खूप छान आहे, हे म्हणजे हा ब्रँडच खूप छान आहे, जोवीसचा खूप रिझल्ट ओरिएंटेड आहे, त्यामुळे मग मी हा ब्रँड मागवला होता. तर चला आता मी हे प्रोडक्ट तुम्हाला काढून दाखवते आणि मला हे यूज पण करायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे आतमध्ये ह्या ट्यूब्स तुम्हाला दिसत आहेत. ह्या ट्यूब्समध्ये टोटल 5 ट्यूब्स आहेत त्याच्यामध्ये. तर पहिली जी ट्यूब आहे ती क्लिन्झर आहे. हे पहिलं आहे ते क्लिन्झर आहे, म्हणजे सर्वात आधी फेशियलच्या आधी आपण आपली स्किन क्लीन्स करून घेतो, त्यानंतरच पुढच्या स्टेप्स करतो ना. तर सर्वात आधी हे क्लिन्झर आहे. हे 2 नंबरचं आहे, हे स्क्रब आहे, फेशियल स्क्रब. त्याच्यानंतर 3rd आहे ते मसाज क्रीम, हे वाला आहे ते मसाज क्रीम आहे. आणि मग त्यानंतर आहे क्ले पॅक, हा 4th वाला आहे क्ले पॅक, म्हणजे आपला मसाज झाल्यानंतर आपण जो क्ले लावतो ना, काय बोलतात त्याला, आपण जो मास्क लावतो स्किनला, तो पॅक. आणि त्यानंतर आहे फेअरनेस क्रीम, हे क्रीम आहे फेअरनेस क्रीम. हे एकदम एंडला आपल्याला लावायचं आहे सगळं फेशियल झाल्यानंतर. चला तर मग पटापट आपण सुरुवात करूया. तर ह्यासाठी मला ह्या सर्वात महत्त्वाचा हा किट माझ्याजवळ आहे. अजून काय मला लागणार आहे, तर मला लागणार आहे हा स्पंज, म्हणजे जेव्हा मी क्ले पॅक वगैरे लावेल तेव्हा ते क्लीन करण्यासाठी. आणि अजून मला लागणार आहे ते म्हणजे जे आपले स्टीमर असतं ना वाफ घेण्यासाठीचं, ते मी आता रेडी करायला ठेवते. तर ते स्टीमरसुद्धा आपल्याला लागणार आहे. आणि अजून एक चौथी महत्त्वाची गोष्ट लागते ती म्हणजे जे ब्लॅकहेड रिमूव्हर आहे ना, ते लागतं. कारण आपले जे इथे नाकावर किंवा नाकाच्या आजूबाजूला इकडे आपल्याला ब्लॅकहेड्स यायला सुरुवात होते, ब्लॅकहेड्स, व्हाईट हेड्स, तर ते आपल्याला लागणार आहे. तर तेवढ्या गोष्टी मी आता पटापट इथे घेऊन येते आणि हे करायला लगेच सुरुवात करते. कुठेही जाऊ नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर हे बघा, हा आहे माझा स्टीमर. सर्दी झाल्यावर वाफ घेण्यासाठी पण हेच, आणि फेशियल करताना क्लीनअप वगैरे करताना पण वाफ घेण्यासाठी हेच आपला शॉर्टकट येतो. ठीक आहे, मी आता हे लावून देते, म्हणजे माझा जो मसाज येतो होईपर्यंत स्टीम. ज्यांना फेशियल करता येत नाही त्यांनी तुम्ही ट्युटोरियल बघू शकता, यूट्यूबवर भरपूर ट्युटोरियल आहे, किंवा मी सुद्धा आता तुम्हाला दाखवते, म्हणजे माझ्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेल की कसं करायचं आहे स्टेप बाय स्टेप फेशियल घरच्या घरी. तर सगळ्यात आधी जे आहे
मी माझे केस बांधून घेते सर्वात आधी. हे बघा, अशा प्रकारे मी बेल्ट लावून घेतलेला आहे आणि मंगळसूत्र पण आता काढून ठेवते, कारण मला मानेला मसाज करावा लागेल. हा बेल्ट मी झुडिओमधून घेतला होता. याला बो होता, पण तो बो कुठे गेला काय माहिती, पडला बो. तर सर्वात आधी जे आहे मी पहिले जे आपलं सगळ्यात पहिलं क्रीम आहे ते मी आधी सर्वात आधी यूज करणार आहे. एकदम छोटासा पॅक आहे हा. क्लिन्झर आहे. जेवढं आपल्याला गरज आहे आधी तेवढंच घ्यायचं आहे. क्लिन्झिंग करताना पण थोडासा मसाज आपण करूनच घेतो. आणि मेक शुअर की तुमची स्किन आधी क्लीन आहे. तुमची स्किन आधी कोणतंही क्रीम वगैरे नाही पाहिजे स्किनवर. मला खरं तर आयब्रो करायला जायचं होतं. बघा माझे आयब्रोज किती वाढलेत, पण मी केले नाही. म्हटलं अजून थोडे वाढू देते मग करते. जरा जास्त वाढले की व्यवस्थित शेप देता येतो. तुमची जर ॲक्ने प्रोन स्किन असेल किंवा जर काही स्किनला काही इश्यूज असतील किंवा जर तुम्हाला ॲलर्जिक प्रॉब्लेम्स असतील, म्हणजे ॲलर्जी वगैरे होते कोणत्याही क्रीम यूज केल्या तर बिलकुल हे क्रीम यूज करू नका. म्हणजे तुमच्या डॉक्टरला कन्सल्ट केल्याशिवाय यूज करू नका. माझा तसा काही प्रॉब्लेम नाही आहे आणि हा ब्रँड मी नेहमीच वापरते, त्यामुळे मला काही इश्यू नाही आहे. चला तर मी क्रीम लावून घेतलेलं आहे. आता मी ही क्रीम वाईप अप करते. 2 मिनटं फक्त व्यवस्थित मसाज करते, त्यानंतर मी वाईप करणार आहे क्रीम. वाईप करण्यासाठी तुम्ही कॉटन घेऊ शकता किंवा कॉटनचा एखादा स्वच्छ रुमालही तुम्ही घेऊ शकता. मी स्वच्छ रुमाल वापरते. मला कॉटनपेक्षा कॉटनचा रुमाल वापरायला आवडतो. तर अशा प्रकारे पूर्ण व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे. हे बघा, जरी स्किन क्लीन असते तरी थोडासा डर्ट आणि धूळ जी आपल्या स्किनवर असते ती निघून येते. व्हिडिओ थोडा मोठा होईल कदाचित आजचा, पण पळून पळून बघू नका, नीट बघा. पळून पळून बघितलं की काही स्टेप्स मिस पण होऊ शकतात तुमच्याकडून. ठीक आहे, आपली फर्स्ट स्टेप तर कंप्लीट झाली आहे. आता आपली सेकंड स्टेप आहे स्क्रब. आपली सेकंड स्टेप स्क्रब आहे. तर आता मी स्क्रबिंग करणार आहे. तर आता मी स्क्रबिंगला स्टार्ट करते. यासाठी थोडंसं प्रोडक्ट आपण हातावर घेणार आहोत. आधी मी एवढंच घेतलंय, लागलं तर मग परत घेईन. स्टेप बाय स्टेप आता आपण मसाज करणार आहे. आधी सगळं स्क्रबचं जे क्रीम आहे ते मी सगळीकडे स्प्रेड करून घेते पूर्ण चेहऱ्यावर. स्क्रबिंगमुळे आपल्या ज्या स्किनमध्ये जे पोर्स आहेत त्या पोर्समधली धूळ, माती आणि घाण व्यवस्थित निघते. स्किन एक्सफोलिएट व्हायला मदत होते. स्किनवरची डेड स्किन जी असते ती निघून जाते. तुम्ही फेशियल जरी रेग्युलर नसेल करत तरी 8 दिवसातून एकदा तुम्ही स्क्रब यूज करू शकता. नाईट रुटीन करता किंवा जे काही रुटीन फॉलो करता त्यामध्ये स्क्रब ॲड करा. ॲप्रिकॉट स्क्रब सगळ्यात बेस्ट बोलतात आणि हे ॲप्रिकॉटचंच आहे. मी अजून थोडंसं प्रोडक्ट घेतलं आहे. शक्यतो नाकाच्या जवळपास जास्त डेड स्किन आणि ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स असतात. आणि हा जो पार्ट आहे ना इथे, स्किनशी रिलेटेड इश्यूज सर्वांनाच थोडेफार प्रमाणात असतातच. पण आपण जर स्किनची नीट काळजी घेतली तर मला असं वाटतं की ते इश्यूज कमी होऊ शकतात. आता माझा मसाजमुळे हात थोडासा उबदार झाला आहे, गरमाहट बोलतात ना तशी आली आहे. म्हणून मी थोडा हात पाण्यामध्ये डीप करून घेतला आहे. थोड्या हाताला पाणी घेतलं आहे आणि आता पुन्हा मसाज करते. हलक्या हाताने आपण मसाज करणार आहोत. जोराजोरात घासायचं नाही आहे. आपली स्किन आहे ती भांडे नाही आहेत जोराजोरात घासायला. मध्ये मध्ये थोडासा जोक पण झालाच पाहिजे ना, नाहीतर तुम्ही बोर होऊन जाल.
माझी बडबड ऐकून ऐकून. हे काही कानाच्या पाळ्या आहेत ना, यांना मसाज करायचा असतो ह्या असा. जेव्हा आपली स्किन ग्लो करते आपल्याला एक वेगळ्याच प्रकारचा कॉन्फिडन्स येतो. तुम्ही जेव्हा घरी कराल तेव्हा या सर्व स्टेप्स फॉलो करा. आणि जोइन्सचं जर मागवायचं असेल तर नक्की मागून एकदा ट्रायल पॅक ट्राय करा. मला वाटतं ह्याची किंमत मला हे काहीतरी 245 रुपयाला मिळालं. तर जवळजवळ 5 मिनटं झालेले आहे मी मसाज करून. आता मी हे क्लीन करून घेते. म्हणजे जे आपण स्क्रब लावलं आहे ते आपल्याला काढायचं आहे आता. त्यासाठी मी हा स्पंज यूज करणार आहे. हे बघा, स्क्रब केल्यावरच एक वेगळ्याच प्रकारचा ग्लो स्किनवर दिसायला लागलाय. सेकंड स्टेप आपली पूर्ण झाली आहे. आता बघूया नेक्स्ट स्टेप आपली काय आहे. फेस मसाज क्रीम. फेस मसाज क्रीम आता मी घेते हातावर आणि हलक्या हाताने माझ्या स्किनची मसाज करणार आहे. एक 10 मिनटं तरी मी मसाज करणार आहे माझ्या स्किनचा. सर्वात आधी मी हातावर थोडंसं क्रीम घेते. मी आधी एवढंच घेतले. स्मेल एकदम सुंदर आहे ह्या क्रीमचा. स्मेल एकदम छान येतोय. असा मंद सुवास असतो ना फुलांचा तसा. मानेला क्रीम नाही मिळालं त्यामुळे मी थोडंसं अजून क्रीम घेते मानेला लावण्यासाठी. हे बघा, आपल्या चेहऱ्याबरोबर आपली मान जी असते ना ती पण अतिशय महत्त्वाची असते. त्यामुळे जेवढी काळजी आपण आपल्या चेहऱ्याची घेतो तेवढीच आपल्या मानेची पण आपल्याला घ्यायला पाहिजे. कारण आपण चेहऱ्याकडे बघतो कोणाच्याही तेव्हा मानेकडे पण लक्ष जातच आपलं. आता मी मसाज स्टार्ट करते. आता याच्यामध्ये आपण फेस योगाचे पण स्टेप्स आपण फॉलो करू शकतो मसाज करताना. मग गाल वरच्या दिशेने आपल्याला मसाज करायचा आहे. म्हणजे स्किन लटकण्याचं जे प्रमाण आहे ते कमी होतं. एक प्रकारे आपण अपलिफ्ट करत असतो आपल्या स्किनला अशा प्रकारे. बघा असं. डोळ्यांच्या अवतीभवती जेव्हा आपण मसाज करतो तेव्हा आपल्या ह्या ज्या डोळ्यांच्या नसा असतात त्या अतिशय नाजूक असतात. खूप हा जो स्किन असते ही खूप पातळ असते ह्या स्किनपेक्षा. तर जेव्हा आपण इथे मसाज करतो तेव्हा फक्त ह्या बोटाचाच उपयोग करायचा आहे. कारण ह्या बोटामुळे आपण कमी प्रेशर देतो. प्रेशर कमी लागल्या जातं. तर आता माझा हात थोडासा गरम झाला आहे तर मी पुन्हा एकदा पाण्यात टाकलेला आहे. आणि आता मी डोळ्यांचा मसाज करणार आहे. सर्क्युलर मोशनमध्ये.
हलक्या हाताने आपण मसाज करतोय. यामुळे डोळ्यांना खूप रिलॅक्सेशन मिळतं. आणि डोळ्याची जी काळी वर्तुळं आहेत, अंडर आय सर्कल्स, आय पफीनेस, ते पण कमी व्हायला मदत होते. जसजसं तुमचं वय वाढतं तुम्हाला डोळ्याचा पफीनेस यायला लागतो, म्हणजे आय पफीनेस म्हणतात त्याला. त्याचप्रमाणे तुमच्या जेवणावर, रोजच्या डाएटवर आणि एक्सरसाइजवर पण अवलंबून असतं. तुम्ही कसा, स्ट्रेस लेवल जर जास्त असेल तरीसुद्धा ते वाढतं. त्याचप्रमाणे झोप व्यवस्थित नसेल तरीसुद्धा डोळ्यांना आय पफीनेस किंवा अंडर आय सर्कल्स होतात. त्यानंतर आपण नाकाचा मसाज करणार आहोत. हे काही पॉइंट असतात, तिथे प्रेशर करायचं. त्यानंतर कानांना पण, हे कानांच्या पाया तिथे पण थोडंसं प्रेशर द्यायचं. कपाळाला झिगझॅग, कपाळावर जे फाईन लाईन्स असतात ते याच्याने कमी होतात. हे काही प्रेशर पॉइंट्स आहेत. माझा हात पुन्हा गरम झाला आहे. हाताला आपण जेव्हा मसाज करतो स्किनला, तेव्हा हाताचं घर्षण आपल्या स्किनला होत असतं. त्यामुळे आपल्या हाताला थोड्याफार प्रमाणात ऊब निर्माण होते. तर ती ऊब न देता आपण थोडासा थंडावा आपल्या स्किनला द्यायचा. गालांचा मसाज अशा प्रकारे करायचा. हे 2 बोटं आहेत त्याच्याने असा. हे काही प्रेशर पॉइंट्स आहेत. खरं तर फेशियल करताना बिलकुल बोलायचं नसतं, पण मला व्हिडिओ बनवायचा होता म्हणून मला बोलावं लागलं. तुम्ही कराल तेव्हा तुम्ही फुल रिलॅक्समध्ये करा आणि प्रोसेस एन्जॉय करा. जेवणामध्ये जर मिठाचं प्रमाण जास्त असेल तरी आय पफीनेस, आय बॅग्स येऊ शकतात. आय बॅग्स म्हणजे डोळ्याच्या खाली असे मोठे मोठ्या बॅग्स तयार होतात, म्हणजे सूज असते इथे खूप, त्याला आय बॅग्स बोलतात. तर ते जर तुम्हाला असेल तर डाएटवर जरा लक्ष द्या, मिठाचं प्रमाण कमी करा जेवणातलं, आणि आयसिंग करायला सुरुवात करा स्किनला रोज. आयसिंगमुळे बराच फरक पडतो. आय पफीनेस आणि आय बॅग्स कमी व्हायला मदत होतात. तर आता मी पटकन वाफ घेते. वाफ घेतल्यानंतर मग जी नेक्स्ट प्रोसेस असणार आहे ती आहे ब्लॅक हेड रिमूव्हरची. व्हाईट हेड्स आणि ब्लॅक हेड्स रिमूव्ह करायचे आणि मग त्यानंतर क्ले पॅक. झालं आपलं फेशियल. तर हे बघा, माझी वाफ घेऊन झालेली आहे. थोडंसं लालसर दिसतोय माझा चेहरा वाफ घेतल्यामुळे. तर आता मी पटकन टाइम वेस्ट करणार नाही आहे. जे ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स आहेत ते मी रिमूव्ह करणार आहे पटापट. तर आय एम डन.
आता लास्ट जे आहे ते आहे क्ले पॅक, म्हणजे आपण फेस पॅक लावायचा असतो तो आहे. तर मी हे पटकन क्लीन करते आणि मग आपण फेस पॅक लावूया. तर हे बघा, अशा प्रकारे मी माझी स्किन क्लीन केलेली आहे. आता मला डायरेक्ट आता मी लावणार आहे क्ले पॅक. तर क्ले पॅक कसा लावायचा आहे, तर काय नाही, आपल्या हातावर घेऊन आपण डायरेक्टली लावणार आहोत. मला आज आयब्रोज करायला जायचं होतं, पण बघू आता कसं आटपेल माझं त्याच्यावर आहे. माझे आयब्रोज मध्ये मध्ये ग्रो करायचे बंद झालेले, पण मी काही होम रेमेडीज केल्या, त्याच्याने माझे आयब्रोज एकदम छान व्हायला लागले. तुम्हाला हवे आहेत का ते होम रेमेडीज? हवे असतील तर मला कमेंट करून कळवा. जेवढे जास्त कमेंट येतील तेवढे लवकर मी व्हिडिओ घेऊन येईल. तर तुम्हाला जर अशा ब्युटी रिलेटेड व्हिडिओज आवडत असतील तर नक्की मला कमेंट करून कळवा, सजेशन्स द्या. म्हणजे अशा टाईपचे व्हिडिओ पण मी घेऊन येईल. ॲक्च्युली माझा लाईफस्टाईल ब्लॉग आहे, पण मला ब्युटी रिलेटेड व्हिडिओ करायला खूप आवडेल, कारण हा खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे माझा, की ब्युटीशी रिलेटेड काहीतरी, केसांशी रिलेटेड, आयब्रोज, हेअर, स्किन, मला खूप आवडतं हे सगळं करायला. तर मी तुम्हाला आवडत असेल तर मी नक्की अशा टाईपचे व्हिडिओ घेऊन येईल. तर चला, मी आता काकडी कट करणार आहे माझ्या डोळ्यांवर ठेवण्यासाठी. तर एक मला 5 मिनटं द्या. मी 5 मिनटं नाही, 10 मिनटं मला हे ठेवावं लागेल फेस पॅक. त्यानंतर मी क्लीन फेस घेऊन तुमच्या समोर येते, पण कुठेही जाऊ नका हां. हे बघा, ही काकडी आहे. मी आता ही अशी डोळ्यावर ठेवून एक 10 मिनटं शांत पडून राहणार आहे. वाव, इतकं भारी वाटतंय काकडीमुळे, थंड थंड गार डोळ्याला वाटते. एक 10 मिनटांनी मी पुन्हा भेटते तुम्हाला. 10 मिनटांनी पुन्हा भेटते. 10 मिनटं झालेली आहेत. आता लेट्स क्लीन अवर फेस. मी क्लीन करते माझा फेस. तर हा आहे माझा फायनल लुक. कोणताही रेडनेस नाही आहे, म्हणजे कमी झाला आहे रेडनेस. एकदम फ्रेश वाटतंय मला स्किनला. असं वाटतंय की खरंच पार्लरमध्ये मी फेशियल केलं आहे. इतकं फ्रेश वाटतंय, इतकं छान वाटतंय, एकदम प्रसन्न वाटायला लागलं आहे की असं वाटतंय की खूप ग्लो आला आहे स्किनवर. हे बघा, तुम्ही बघू शकता, एकदम ग्लो दिसतोय स्किनवर. हा टॉवेल किती क्यूट आहे ना, छोटूसा. डीमार्टला असे छोटे छोटे टॉवेल खूप छान मिळतात. आणि फेशियल वगैरे करायला असेच टॉवेल लागतात आपल्याला, जवळ ठेवायला पाहिजे. तर बर्फ मी का लावते, का आपण आहे ना जी वाफ घेतली, स्टीम घेतली होती, त्यामुळे आपले जे ओपन स्किनवर जे पोर्स असतात ते ओपन राहून जातात. आणि जर ते ओपन राहिले तर त्यावर पुन्हा डर्ट आणि माती जमा होऊ शकते, घाण जमा होऊ शकते. तर ते ओपन राहू नये म्हणून आपण आयसिंग करतो. आयसिंगने ते ओपन झालेले पोर्स पुन्हा श्रिंक होतात. म्हणून आपण आपले जे ओपन पोर्स आहेत त्यांना श्रिंक करण्यासाठी आयसिंग करतो आहे. हे जे प्रोडक्ट आहे हे ॲमेझॉनवर अवेलेबल आहे. मला वाटतं 200ला काहीतरी आहे. फ्लिपकार्ट, ॲमेझॉनवर मिळून जाईल किंवा मिशोवर सुद्धा मिळून जाईल. पण मी हे लोकल मार्केटमधून घेतलं होतं. मला एक पिंपल आलं इथे, त्याचा डाग पडला. तर आपण सगळी क्रीम यूज केले, पण ती लास्टवाली क्रीम आपण यूज नाही केली, जे फेशियल झाल्यानंतर आपल्याला लावायची आहे, ती म्हणजे फेअरनेस क्रीम. ती पूर्ण फेशियल झाल्यानंतर यूज करायची आहे, एंडला. खरं तर मी विसरली होती, पण आपल्याला मिळालेली आहे, तर मग त्यांनी दिली आहे 5वी क्रीम आपल्याला व्हॅल्यू पॅकमध्ये, मग आपण का सोडायची. ह्याचा स्मेल इतका सुंदर आहे फेअरनेस क्रीमचा. मी तर खरंच इम्प्रेस आहे जोविसचा फेस पॅक आणि ते सर्व क्रीम्सने. भारी आहे. आणि एवढा कमी पैशामध्ये एवढा सुंदर पॅक आपल्याला मिळतोय, वर्थ इट आहे. जर तुम्हाला ट्राय करायचा असेल तर नक्की जोविसचं पॅक मागवा, ट्राय करून बघा. नाही तर घरगुती इन्ग्रेडियंटने पण आपण कशा प्रकारे ग्लो आणू शकतो तो पण व्हिडिओ मी घेऊन येणारच आहे तुमच्यासाठी. तर असा होता माझा आजचा व्हिडिओ. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत शेअर करा. आणि तुमचे सजेशन्स किंवा काही क्वेरीज असतील तर मला नक्की विचारा. मी प्रत्येक कमेंटला उत्तर देते आणि देणार.
व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.